सोसायटीचे चेअरमन, बुजुर्ग मंडळी, तरुण मंडळी, खऱ्या अर्थानं आज अचानक एक 2-3 तासाचंच नियोजन आहे. महाराज 2 नंतरच तुम्ही या गावामध्ये कॉल केलाय आणि या रस्त्यानं पुढून जात होतो तर अचानक या गावामध्ये जावं आणि तरुणाशी संवाद साधावा आणि एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही या गावामधून जी रॅली काढली, तरुणांनी वाजत गाजत रॅली काढली, घोषणा दिल्या आणि उत्स्फूर्त असं आमचं स्वागत केलं, सत्कार केला. ज्या माझ्या माता भगिनींनी औक्षण केलं त्या सर्वांचं प्रथमतः मी आभार व्यक्त करतो. आणि एक 15-20 मिनिटं, फक्त 15-20 मिनिटंच मी तुमच्यासमोर मनोगत व्यक्त करेन, कारण 7:45ला मला टीव्ही चॅनलला एबीपी माझाला लाईव्ह जायचं आहे. त्यामुळे मी एक 15-20 मिनिटं तुमच्यासमोर संवाद साधेन. खरं तर पायताळवाडी हे माजलगाव तालुका आणि गेवराई तालुक्याच्या बाँड्रीवर आहे आणि बाँड्रीवर असताना या गावातला तरुण परमेश्वर महाराज, तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये नेहमी प्रत्येक वाड्या वस्त्या गावामध्ये तुमचा एक चांगला संपर्क आहे. या गावातल्या तरुणांकडे पाहिल्यानंतर या गावात ज्यावेळी आलो आणि रॅली झाली त्यावेळी असं वाटलं की काय गरज आहे आपल्याला आरक्षणाची. अरे गावाच्या गावं तुमची आमची आहेत, गावात लोकसंख्या एवढी तुमची आमची आहे, तरुणांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे आणि एवढी मोठी संख्या असताना मात्र काय गरज आहे आपल्याला या गोष्टींची. पण ज्यावेळी आपण तालुक्याच्या ठिकाणी जातो, ज्यावेळी आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, ज्यावेळी आपण मुंबईला जातो, त्यावेळी तिथं तुमचा आमचा माणूस कोण भेटतो का हे ज्यावेळी आपण बघायला जातो त्यावेळी तुमचा आमचा माणूस, तुमचा आमचा प्रतिनिधी, तुमचा आमचा आमदार, तुमचा आमचा खासदार, तुमचा आमचा मंत्री त्या ठिकाणी दिसून येत नाही. मी आज तुमच्यासमोर आलोय तुमच्याशी संवाद साधायला. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला ओबीसी, विजयंती, एसबीसीचं आरक्षण आहे हे तुम्हाला माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये एक टूम उठली गेल्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये की आम्हाला सुद्धा हे ओबीसीचं आरक्षण पाहिजे. मी इथं चेतावणी द्यायला आलो नाही, कुणावर टीका करायला आलो नाही, पण माझ्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीचं, भटक्या विमुक्तांचं, विजयंतीचं, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे. आमचे हक्क अधिकार टिकले पाहिजेत. परमेश्वर महाराज बरोबर आहे का चुकीचं आहे? आपली पोरं बाळं कुठेतरी शिकली पाहिजेत, त्यांना स्कॉलरशिप भेटली पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे. सरपंच पदाच्या पलीकडे झडपी सदस्य आहे, झडपी सदस्याच्या पलीकडे आमदारकी आहे, आमदारकीच्या पलीकडे पालकमंत्री, मंत्रीपद आहे. पण या महाराष्ट्रामध्ये गावच्या गावं तुमची असताना तुमचं प्रतिनिधित्व इथं नाकारलं जातंय. तुम्ही वाड्यावरती, वस्त्यावरती पशुपालनाचं काम करताय, मेंढ्या पालनाचं काम करताय, जनावरं राखायचं काम करताय, शेतातले काबाड कष्टाचं काम करताय. तुमची संख्या मोठी आहे पण तुमच्यावरती कोणीतरी राज्य करतंय, कोणीतरी तुम्हाला धाकात ठेवलंय. ज्या मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो, पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरी करतो. आताच परमेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. गेले अनेक वर्ष महाराज तुम्ही आम्ही एका चळवळीत एका पक्षामध्ये काम करत होतो. अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी व्हावी म्हणून आम्ही शासनाकडे अर्ज विनंत्या करायचो. 31 मेला या महाराष्ट्रात सुट्टी मिळावी म्हणून आम्ही शासनाकडे विनंत्या करायचो. पण हे वर्ष असं होतं की गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपती पदापर्यंत अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणाची जयंती साजरी केली तर ती मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली. मी हे का बोलतोय? कारण माझा ज्ञाती समाज बांधव माझ्या समोर उपस्थित आहे. तुमचा आमचा इतिहास हा जाज्वल्य इतिहास होता. या महाराष्ट्राचं मराठी साम्राज्य, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं आताचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, अटके पार झेंडा फडकवला. कुणी फडकवला अटके पार झेंडा? तुकोजीराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर. दिल्लीचेही तख्त राखितो मराठा माझा. कुणी दिल्लीच्या तख्तावर 3 बादशाहांना कुणी बसवलं तर त्याचं नाव आहे सुभेदार मल्हारराव होळकर. गावाच्या गावं तुमची, वाड्याच्या वाड्या तुमच्या, वस्त्याच्या वस्त्या तुमच्या. गावगाड्यामध्ये भावकीमध्ये भांडणं तुम्ही आम्ही करायची.
गावातल्या सरपंच पदासाठी, पंचायतीसाठी भावबंदकीची, जिरवाजिरवीची कामं तुम्ही आम्ही करायची. पण तालुक्याच्या विधानसभेचा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी तुम्हाला तिकीट भेटत नाही, त्यावेळी तुमचा आमदार म्हणून निवडून जात नाही, त्यावेळी तुमचा खासदार म्हणून वरती निवडून जात नाही. काय असतं पंचायतीमध्ये, काय असतं ग्रामपंचायतीमध्ये? दिवा लाव, शाळेचं पत्र बसव, कुठं गटारी काढ. ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो, जिथं आरक्षण ठरवलं जातं, ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुंबईमध्ये तुमच्या आमच्यातली तिजोरी तिथं आहे, तुमच्या आमच्या घामाचे कष्टाचे पैसे त्या तिजोरीमध्ये आहेत, ती तिजोरी मात्र तुम्ही आम्ही चोरांच्या, कारखानदारांच्या, वतनदारांच्या, जागीरदारांच्या हवाली करतो. आणि गावगाड्यामध्ये आम्हाला स्कॉलरशिप द्या, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला तिकीट द्या, आम्हाला रस्ता द्या, आम्हाला पाणी द्या, आमच्या धानाला भाव द्या. पण गावच्या गाव तुमचे, तुम्ही आम्ही जर जागं झालो गावगाड्यातली माणसं, तर ह्या शासनकर्त्या लोकांना, राज्यकर्त्या लोकांना तुम्ही आम्ही घरी बसवू शकतो, हा संदेश द्यायला मी तुमच्या गावामध्ये आलोय. काय आहे तुमची आमची लढाई? आता तुमचाच एक आमदार, तुमचाच का माजलगावचाच का आमदार, काय त्याचं नाव सुद्धा माहित नाही मला, काय कोण काय म्हणलं काल परवा, माझी जात आडवी आली मला मंत्रिपद मिळायला. काय म्हणलं, माझी जात आडवी आली. अरे आम्ही धनगराची माणसं, गावगाड्या, तालुक्याच्या तालुके, 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या कुणाची, तर धनगराची लोकसंख्या. यशवंतराव चव्हाण नावाचा माणूस म्हणायचा, एक तर राजकारण पवार पाटील देशमुखाच्या चिरेबंदी वाड्यातून होईल, नाही तर राजकारण धनगरांच्या वाड्यावरून होईल. चोळीला चोळी, खणाला खण, मानाला मान, सन्मान देण्याची भाषा या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये बोलली गेली. आज 2025 साल आहे. सोळंकी नावाचा माणूस म्हणतो, माझी जात आडवी आली माझ्या मंत्रिपदासाठी. बीड जिल्हा काय ओबीसीला राखीव ठेवलाय काय? त्या वयोवृद्ध तुमच्या आमदाराला माझं सांगणं आहे, 2 नंबरला लोकसंख्या असलेला धनगर समाज, काही जिल्ह्यांची नावं तुमच्या समोर मी सांगतो. नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, 2 मिनिटं शांत आहे का? नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, जालना जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मी किती जिल्ह्यांची नावं घेतली, असे 5-25 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. तुमची लोकसंख्या 2 नंबरला आहे. गावाच्या गावं तुमचे आहेत, तालुक्याच्या तालुके तुमचे आहेत. विधानसभेमध्ये तुमचा एकही आमदार या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेला नाही. विधानसभेमध्ये गेला नाही ती नाही, विधान परिषदेमध्ये सुद्धा गेला नाही महाराज. बीड पण आहे, बीड पण, मी बीड जिल्ह्यातच बोलतोय. आणि माझी जात आडवी आली माझ्या मंत्रिपदासाठी. आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता. सोळंकी साहेब तुम्ही विसरला, बरोबर आहे का? चुकीचं आहे. अरे आमच्या वाड्या, वस्त्या, तांडे, गावच्या गावं, आमच्या बाप जाग्याने आम्ही तुम्हाला मतदान दिलं, पण आमच्या एकही माणसाला तुम्ही या कायद्याच्या सभागृहात जाऊ दिलं नाही. आमच्या पोरांना आता कळायला लागलंय, आमची संख्या किती आहे आम्हाला कळायला लागलंय. आम्हाला माहिती आहे सांगली जिल्ह्यात किती संख्या आहे, आम्हाला माहिती आहे परभणी जिल्ह्यात आमची संख्या किती आहे, आम्हाला माहिती आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आमची संख्या किती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तुम्हाला आम्हाला लुबाडलं गेलंय, तुम्हाला आम्हाला कष्ट करायला लावलंय. मग मी आतापर्यंत बोललोय की माझ्या समाजाची माणसं माझ्या समोर बसलेत म्हणून. मग 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था असेल महाराज. तुम्ही आत्ताच बोलला, गावगाड्यातल्या बलुत्याची आलुत्याची काय अवस्था असेल, गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांची काय अवस्था असेल. 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या गावाच्या गाव असलेल्या मनगटाला मनगट लावायची ताकद ज्या समाजामध्ये आहे, त्या समाजाची जर या महाराष्ट्रामध्ये ही अवस्था असेल, तर मग गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, बंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, या माणसांची काय अवस्था असेल.
या माणसाला कुठली डीसीसी बँक कर्ज देत असेल, या माणसांना कुठला सहकारी साखर कारखाना काढता येत असेल, या माणसांना कुठला खाजगी कारखाना काढता येत असेल, या माणसांना कुठली सूतगिरणी करता येत असेल, या माणसांचा एखादा कलेक्टर होत असेल का, या माणसांच्या घरातली एखादी मुलगी एमबीबीएस डॉक्टर होत असेल का? याचं उत्तर नाही असं आहे. सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलंय. आपल्या ओबीसीच्या आरक्षणाला जरांगे नावाचा माणूस विरोध करतोय, म्हणतोय आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे. गावगाड्यामध्ये आत्ता कुठंतरी एखादा सरपंच आमचा दिसायला लागलाय. आत्ता कुठंतरी उपकार केल्यासारखा अबूज नावाचा माणूस तुमच्या इथं सभापती झाला. उपकार केले सोळंकीने तुमच्यावर, आमदारकी तर दिली नाही ना. काहीतरी चेले चपाटे मला फोन करत होते की लय न्याय दिलाय धनगरांना माजलगाव तालुक्यात. गावगाड्यातली माणसं, तुमचं आमचं लाख मोलाचं मतदान आपल्या माणसाला तुम्हाला मला करायचंय. तुमची आमची चळवळ वाढवायची. गावागावातल्या 18 पगड जातीच्या हातात हात घालून 2 पावलं पुढे जायचंय, 2 पावलं मागे यायचंय. प्रत्येक माणसाचा मान सन्मान राखायचाय. महाराज, वडीगोद्रीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आमचं उपोषण चालू होतं त्यावेळी याच गावातली पोरं मोटरसायकलवरून तिथं आली. मला चांगलं आठवतंय. ती पोरं चळवळीच्या बाजूने उभी राहणार आहे, जिथली माणसं चळवळीच्या बाजूने उभी राहणार आहेत. या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आंदोलन, जन आंदोलन महाराष्ट्रात उभं राहणार आहे. कोण मुंबईला चाललंय, कोण कुठं चाललंय, कोण धमक्या देतंय, कोण मुख्यमंत्र्याला शिव्या देतंय. गावगाड्यातली तुम्ही आम्ही माणसं, आपण कुणाला शिव्या देणारी माणसं नाही आहोत. आपण कधी कुणाचं वाईट चिंतणारी माणसं नाही आहोत. गावगाड्यामध्ये काबाड कष्ट करावं, शेतामध्ये काम करावं, मेंढपाळीचा व्यवसाय करावा, ऊसतोडीचा व्यवसाय करावा. माझ्या नशिबाने माझ्या नशिबी आलंय म्हणून मी काबाड कष्ट करतोय. हाल अपेष्टा सोसाव्यात. शासनाकडे माझा एखादा माणूस काही मागायला गेला तर त्याच्या पदरामध्ये ते दान इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुम्हाला आम्हाला दिलं नाही. ही माणसं जर जागी झाली तर गावगाड्यामध्ये 60, 70, 80, 90, 100, 150 आमदार तुमचे आमचे गावगाड्यातले बलुते, आलुते, 18 पगड जातीच्या माणसं, ओबीसी माणसं, दीनदलित माणसं. आता काही माणसं म्हणतील, हाके सर तुम्ही एवढं मोठं 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 बोलायला लागलाय, पायताळवाडीमध्ये येऊन बोलायला लागलाय, एवढ्या मोठ्या माणसावर टीका करायला लागलाय. माझं सांगणं आहे तुम्हाला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. आता गावामध्ये शेतातलं काम करून आलेला एखादा शेतकरी इथं बसलाय, त्याच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला सुद्धा किंमत आहे. आपण बटन दाबल्यावर एकच मत पडतंय आणि अंबानीने बटन दाबल्यावर काय 10 मतं पडतील असं काय आहे का? बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. ज्या मातोश्री अहिल्यादेवी होळकरांनी, महाराजा यशवंतराव होळकरांनी हातामध्ये तलवार घेतली, राजकारण केलं. कधी काळी तुमच्या पूर्वजांच्या हातामध्ये तलवारी होत्या आणि आज तुमच्या हातामध्ये ऊस तोडणीचे कोयते आले. काबाड कष्ट. तुम्ही म्हणाल मग आम्ही काबाड कष्ट करायचं नाही का? करायचं काबाड कष्ट. गावामध्ये घर बांधलं, चांगले कपडे आले, 2 व्हीलरची 4 व्हीलर आली, गावामध्ये रस्ता तयार झाला. तुमच्या गावात रस्ता झाला की तुम्ही काय पिढ्यानपिढ्याची त्यांची गुलामी करायची का? त्यांच्या घरातले पैसे दिले, अरे आमच्याच खिशातले पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत गेले, आमचेच पैसे तुम्ही आम्हाला देताय. हे ज्यावेळी तुम्हाला आम्हाला कळल, तुम्हाला आम्हाला समजल, तुम्हाला आम्हाला उमजल, त्याच दिवशी एक संघर्ष, एक स्वाभिमानाची लढाई या महाराष्ट्रामध्ये उभी राहील. मी आज माजलगाव आणि गेवराई, आज दिवसभर गेवराईमध्ये फिरत होतो. काल बीड जिल्ह्यातल्या शिरूर, कासार तालुक्यातल्या वाड्या वस्त्यांवरती फिरत होतो. परवा मी सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये फिरत होतो. मी उद्या सकाळी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदराला मोठा कार्यक्रम आहे. उद्या संध्याकाळी बीडमध्ये, परवा दिवशी दिवसभर गेवराई तालुक्यामध्ये. हे मी तुम्हाला का सांगतोय? गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा पैरा आपल्याला करायचा आहे. 18 पगड जातीची ही विस्कटलेली 300-400 जातीची तोंड 300-400 दिशेला आहेत. या सगळ्या लोकांना एकत्रित घ्यायचं आहे आणि ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीची, ओबीसी विजयंतीची ताकद
या महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. महाराष्ट्रामध्ये 100% लोकांपैकी तुमची संख्या किती आहे? तर 50 ते 60% लोकसंख्या आहे. आणि आमचा दलित बांधव, एससी एसटी बांधव जर आम्हाला येऊन मिळाला तर ती संख्या 70%वर जाते. 70%वर. मोगाम बोलत नाही. सुशिक्षित माणूस आहे, वेल एज्युकेटेड माणूस आहे. आरक्षण म्हणजे काय, का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला, या महाराष्ट्राच्या 288 आमदारांना त्या वडीगोद्रीमध्ये उपोषण करून समजावून सांगितलं. या गावगाड्यातल्या सामाजिक दृष्ट्या मागासांचं हे आरक्षण आहे. या आरक्षणामध्ये कुणालाही सामील करू नये. आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला त्याचं संरक्षण करण्यासाठी गावगाड्यातल्या पोरांना 1, 2, 3 दिवस आपला वेळ द्यावा लागेल. पुढच्या पोरांचं शिक्षण, पुढच्या पोरांचं प्रतिनिधित्व गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही जगतोय. आता महाराज तुम्हीच म्हणलं ना, राजसत्ता आणि राजपाठ मागून मिळत नसतो. महाराजा यशवंतराव होळकरांना राजपाट मिळाला का? महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःचा राज्याभिषेक केला होता. इंग्रजांकडून सगळ्यात शेवटी पराभूत झालेला राजा कोण होता? तर त्याचं नाव महाराजा यशवंतराव होळकर. ज्या दिवशी होळकरांचा पराभव झाला त्याच दिवशी इंग्रजांचा युनियन जॅक त्या शनिवार वाड्यावर फडकला. एवढा तुमचा आमचा इतिहास आहे. आज मी या गावात आलोय, काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगायला आलोय. तुम्ही फक्त एक व्हायचं, एक. आपल्या आरक्षणाच्या बचावासाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी, गावगाड्यातल्या आपल्या सारख्याच समदुःखी माणसांसाठी आपण एक संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये काढतोय. त्या संघर्ष यात्रेमध्ये तुमच्या भागातून जात असताना या तरुणांनी आपली 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या घोडं घेऊन 1-2 दिवसाचा वेळ त्या संघर्ष यात्रेमध्ये सामील व्हायचं. मला खात्री आहे तुम्ही ज्या भावनेनं आमची जी मिरवणूक काढली त्या सर्व दृष्टिकोनातून या गावातले तरुण या लढाईमध्ये सामील होतील. अरे येऊ दे ना आपल्यातलं एखादं पोरग. एक बिरुदेव ढोणे तिकडं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकाला IAS झाला, कलेक्टर झाला. अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या बिरुदेव ढोणेचा स्टेटस आपल्या मोबाईलमध्ये ठेवला. आमच्या घरातलंच पोरग कलेक्टर झालंय का काय या भावनेनं 4, 5, 6, 7, 8 दिवस त्या बिरुदेव ढोण्याचा स्टेटस अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मोबाईलमध्ये होता. लोक घरातलाच पोरगा कलेक्टर झालाय या भावनेनं प्रत्येकाला बोलत होता. तुमचा आमचा माणूस एखादा मंत्री झाला, एखाद्या मोठ्या पदावर गेला, एखादा आमदार झाला. अरे किती दिवस आम्ही तुमच्या घरात येऊन राबायचं? किती दिवस आमच्या बाप दादाने आम्ही तुम्हाला रिपीट अगेन तुम्हाला मतं द्यायची? आमच्यामध्ये काय कमी आहे? आमच्याकडे मतं कमी आहेत का? आमच्याकडे डोकी कमी आहेत का? वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण घेतलं की ते वाघिणीच्या दुधाप्रमाणे असतं. जो मुलगा शिकतो, ज्या गावामध्ये चळवळ येते, ज्या गावातली माणसं एकत्रित येतात, ज्या गावातले तरुण एकत्रित येतात, त्यावेळी एकमेकाशी संवाद साधतात. अरे आपलं काय? अरे आपलं किती आमदार झालं महाराष्ट्रात? अरे आपला कोण मंत्री झाला का नाही? अरे आपलं कोण मागणी मान्य करतंय का नाही? आपल्या महामंडळाला किती पैसे? अरे कोणच नाही ना त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचं आमचं. ज्या होळकरांची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगितली, त्या होळकरांच्या जागेवरती आत्ताचं राष्ट्रपती भवन, रायसिना हिल्स आणि संसद भवन जिथं पंतप्रधान बसतात, राष्ट्रपती बसतात, ती जागा आपल्या होळकरांची आहे. ती संसद काय म्हणते? ज्या महाराष्ट्रातनं होळकर, ज्या होळकरांनी भारतावर राज्य केलं, इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, मुघलांना सळो की पळो करून सोडलं, त्या होळकरांच्या महाराष्ट्रामधला एकही खासदार त्या संसदेत आजपर्यंत निवडून गेला नाही. गावगाड्यातल्या धनगराची ही अवस्था असेल तर मग गावगाड्यातल्या ओबीसींची काय अवस्था असेल? हा कैवार तुम्हाला आम्हाला घ्यावा लागेल, लढावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. कारण ती धमक तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्हाला ऐतिहासिक वारसा आहे. म्हणून या गावामध्ये मी मुद्दामून 2 तासाच्या तयारीमध्ये तुम्ही एवढी चांगली सभा घेतली. मला खरं तर आता 7:45 वाजता एबीपी माझाला 0 आवरला लाईव्ह जायचंय. नाहीतर तुम्ही एवढं शांत चित्तानं ऐकताय, मी 1 तासभर थांबलो नसतो. सकाळपासून ही 7वी-8वी सभा आहे, मिटिंग आहे. तरी पण
तुमच्या या सगळ्या लोकांचं तुम्ही जो सत्कार केला, आमचा मान सन्मान केला, मी तुम्हाला एकच सांगेन की या संघर्ष यात्रेमध्ये आपल्या हक्क अधिकाराच्या लढाईमध्ये या गावातल्या तरुणांनी उतरावं, संघर्ष यात्रेमध्ये सामील व्हावं. जिथं कुठं आजूबाजूला एखादी सभा असेल त्या सभेमध्ये बहुसंख्येनं महाराज, सरपंच साहेब कुठे आहेत बोललेले आता, तुम्ही सगळ्या लोकांनी या लढाईमध्ये उतरावं. अशी एक मेंढपाळाचा पोरगा म्हणून, कष्टकऱ्याचा पोरगा म्हणून, शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी तुम्हाला विनंती करायला तुमच्या गावामध्ये आलोय. तेव्हा येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये या संघर्ष यात्रेला सुरुवात माळेगाव खंडोबापासून होईल अथवा मा जिजाऊच्या जन्मगावी शिंदखेड राजामधून होईल. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही, तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा बहुसंख्येनं राहतो आहोत. आमचा सुद्धा महाराष्ट्र आहे, आम्हाला सुद्धा इतिहास आहे. गावातल्या लोकदैवतांची सर्व परंपरा संस्कृती ही आमची सुद्धा आहे. आम्हाला सुद्धा सत्तेमधला सारीपाट, सत्तेमधलं स्थान, राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो, तर तो हिसकावून घ्यायची वेळ पडला तर कचुंडीला धरून, छातीला धरून, वेशीत आढळून, संख्या आहे तेवढी उगाच नाही बोलत. उसना उसन कुठनं आणायचं? मी काय आमदार खासदार मंत्र्याचा पोरगा आहे तुला बघून घेईल म्हणू शकतो? नाही. संविधानामध्ये तेवढी ताकद आहे, लोकशाहीत तेवढी ताकद आहे, इथल्या व्यवस्थेत तेवढी ताकद आहे. ती फक्त तुम्हाला आम्हाला समजली पाहिजे. आणि मी इथं बोलून गेल्यानंतर तुम्हाला कोणाचा फोन आला आडवा तिडवा, कोण आलता रे, कोणी सभा लावली होती रे, मला फोन करायचा डायरेक्ट, मला नंबर द्यायचा. ही लोकशाही आहे, इथं कायद्याचं राज्य आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोललो तुमच्या समोर. तुमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी. आम्हाला काय करायचंय, काय परिस्थितीत आपल्याला समोर जायचंय, या भावनेतून माझे बांधव आहेत, माझ्या समाजाची माणसं इथं बसलेत, म्हणून मोठ्या पोटतिडकीने काही गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या शांत चित्तानं ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भीम, जय